नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी या चॅनलवरती स्वागत आहे। जसं की आपण पाहतात, आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। कारण गेल्या 5 वर्षामध्ये 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना 23,484 कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहे। मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आता मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। कारण पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा आता केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। पहा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसांपासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते। भरपूर महिने गेले होते। 25% अग्रिम जो काही शेतकऱ्याला भेटला, तर काही शेतकऱ्याला भेटला पण नाही। तर मग आता 75% अग्रिम पीक विमा, रब्बी पीक विमा, खरीप पीक विमा, जेवढा काही तुमचा पीक विमा राहिलेला आहे, पहा पीक विम्याचा निर्णय आता सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये राज्य सरकार व केंद्र सरकार दोन्ही राज्य सरकारच्या माध्यमातून आता हिरवा कंदील भेटलेला आहे। पहिला टप्पा वितरित होऊन आता 1 महिना पूर्ण झालेला आहे। दुसरा टप्पा कधी मिळणार, शेतकरी आतुरतेने वाट बघत आहात। पहा, आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचा निर्णय सरकारने आता घेतलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्याला आता चिंता करण्याची गरज पडणार नाही। पहा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा करण्यात येत आहे। सरकारच्या माध्यमातून आता यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे। आता या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे लगेचच चेक करून घ्या। जर यादीमध्ये तुमचं नाव आलेलं असेल तर सरकारच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये आता पीक विमा जमा करण्यात येणार आहे। आता पाहूया शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्याप्रमाणे पहा तुम्हाला पीक विमा कधी मिळणार। पहा सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आज दुपारपासून पहा दुसरा टप्पा वाटप सुरू झालेला आहे आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हा निधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येईल असे सध्या जाहीर करण्यात आलेले आहे। गेल्या 2 महिन्यांपासून कधी पीक विमा येईल अशा प्रतीक्षेमध्ये असलेल्या त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा येऊ शकतो। तर मित्रांनो, इथं बघा, आता तुम्ही इथे बघू शकतात मित्रांनो की कशा प्रकारे गेल्या 2 महिन्यापासून कधी पीक विमा येईल अशा प्रतीक्षेमध्ये असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1 पण रुपया भेटला नव्हता। त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे। पीक विम्याचा प्रश्न प्रलंबित असताना दौऱ्यावर असलेले कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या गाडीला शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवलेले आहेत। पहा, आज जी काही दत्तात्रय मामा भरणे यांची गाडी निघाली होती, यांच्या गाडीला शेतकऱ्यांनी अडवून या ठिकाणी विचारपूस केली की नेमका पीक विमा आम्हाला कधी मिळणार, ते येणार की नाही। हा आता स्पष्टपणे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। आणि पहा रात्रीच्या 12 वाजेपासून पहा सरकारने सांगितल्यानुसार रात्रीचे 12 जरी वाजले तरी पण या ठिकाणी वितरण सुरू आहे। म्हणजे की सरकारने दुपारपासून वितरण सुरू केलेले आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यात येत आहेत। आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, आता शेतकरी बांधवांना कसल्याच प्रकारे काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही। पहा, जे काही आंदोलने मागे झाले होते त्या आंदोलनानंतर कृषी मंत्र्यांनी आज या ठिकाणी तात्काळ आणि स्पष्ट विधान केलेले आहे। आज दुपारी 2 वाजेपासून पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येत आहे। शेतकऱ्यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या कर्जमाफीची शब्दाची आठवण करून देतात आता सरकारच्या माध्यमातून देखील कर्जमाफीची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील आता होत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, पहा कर्जमाफी कधी होणार या देखील प्रश्नाचे उत्तर सध्या भेटलेल्या जून महिन्यामध्ये कर्जमाफी करण्यात येणार असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। पण जूनच महिना कर्जमाफी होणार का? आता प्रश्न आहे तो पीक विम्याचा, तो कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा आज जमा करण्यात येत आहे। तर पहा, पीक विम्याचा दुसरा टप्पा मंजूर करून तो तातडीने वाटप होण्यासाठी 3,700 कोटी रुपयांचा धनादेश चेक आज या ठिकाणी बँकांना दिल्याचे स्पष्ट आदेश दिलेले आहे। यामुळे राज्यातील 18 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज दुपारी 2 वाजेपासून 100% निधी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि पहा, ज्या शेतकऱ्यांचे 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षामध्ये नुकसान झालेले आहेत, त्यांनी पीक विमा भरला होता, त्यांच्या खात्यामध्ये एकत्रितपणे आता पीक विमा जमा करण्यात येणार आहे। आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारने कंपन्यांना पैसे दिले असून आता पहा या आठवड्यापासून एकूण 30 जिल्ह्यांमध्ये पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। आता सरकारने सांगितल्यानुसार यामध्ये कापूस या पिकाला 2022 ते 2024 या 3 वर्षासाठी सर्वाधिक पीक विम्याचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पीक विमा जमा करण्यात येत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो,
अत्यंत महत्वाचं म्हणजे की जाणून घ्या, सरकारने सांगितल्यानुसार सोयाबीन, कांदा, बाजरी आणि हरभरा या पिकांचा समावेश सरकारच्या माध्यमातून झालेला आहे. पहा, या पिकासह ज्या शेतकऱ्यांनी 20 प्रकारच्या पिकांसाठी 3 वर्षाचा पीक विमा भरला होता त्यांनी दुपारी 2 वाजता निधी आता जमा केला आहे. शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा करण्याची गरज पडणार नाही मित्रांनो. इथे तुम्ही बघू तर मित्रांनो आणि शेतकरी मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता पीक विमा वितरणाची आता सरकारने 18 जिल्ह्यांची निवड केलेली आहे. या 18 जिल्ह्यांमध्ये लवकरच निधी वितरित केला जाणार आहे. म्हणजेच की मित्रांनो, पहिल्यांदा या 18 जिल्ह्यांची यादी सरकारने काढलेली आहे आणि या 18 जिल्ह्यांमध्ये सरकारने पैसे देण्याचा निर्णय मंजूर केलेला आहे मित्रांनो. खालील जिल्ह्यांमध्ये तर मित्रांनो निवडलेल्या जिल्ह्याची तुम्हाला नाव घेऊन सांगणार आहे. तर मित्रांनो, लातूरमध्ये पीक विमा वाटपाला सुरुवात होणार आहे मित्रांनो. लातूर, बीड, रायगड, नंदुरबार, रत्नागिरी, जालना, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, पालघर, सोलापूर, अहमदनगर, अकोला, कोल्हापूर अशी या 18 जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केली आहे मित्रांनो. मी पुन्हा तुम्हाला या ठिकाणी नाव घेऊन तुम्हाला सांगतो मित्रांनो. लातूर, बीड, रायगड, नंदुरबार, रत्नागिरी, जालना, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, पालघर, सोलापूर, अहमदनगर, अकोला आणि कोल्हापूर या 18 जिल्ह्यांमध्ये तुम्ही जर शेतकरी बांधव तुम्ही या 18 जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून सरकणार आहे मित्रांनो. तर या ज्या बँकांमध्ये हा निधी जमा होणार आहे त्यांची यादी मी तुम्हाला नाव घेऊन सांगणार आहे मित्रांनो. त्यामध्ये येते महाराष्ट्र बँक, भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, कोऑपरेटिव्ह बँक, कोटक महिंद्रा बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक, पोस्ट ऑफिस बँक, बँक ऑफ बडोदा, HDFC बँक. तर मित्रांनो, इथे तुम्ही लक्ष द्या, या बँकेमध्ये हा निधी वाटप करण्यात सुरू होणार आहे, जमा होणार आहे मित्रांनो. आणि निधीचे वितरण हा पीक विमा पुढील 3 तासाच्या आतमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होईल मित्रांनो. तर या ठिकाणी फार्मर ID सरकारने स्पष्ट केलेलं आहे की नमो शेतकरी योजना किंवा PM किसान योजना फार्मर ID कार्ड अनिवार्य आहे. ज्यांनी अद्याप हे कार्ड काढलेलं नाही त्यांनी तातडीने काढून घ्यावे. शेतकरी बांधवांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत माहितीसाठी सरकारी यादी तपासावी मित्रांनो. तर या ठिकाणी तुम्ही सरकारी ही कामे करून घ्या जेणेकरून तुम्हाला तो पैसा तुमच्यापर्यंत येणारच, ते पैसा कुठेच अटकणार नाही मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका आणि बाजूला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा जेणेकरून महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाच्या शेतकरी योजना तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.